हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सामना वृत्तपत्राला उद्धव ठाकरेंची रोखठोक मुलाखतीमधून उद्धव ठाकरेंचा मोदींसह शिंदे फडणवीसांवर हल्लाबोल। सकाळी 8:30 वाजता पहा ठाकरेंची रोखठोक मुलाखत। मोदींना 2 वेळा पंतप्रधान करण्यात महाराष्ट्राचा वाटा, तरीही पक्ष फोडून मोदींनी महाराष्ट्रासोबत गद्दारी केली। उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात। राजकीय जन्म देणाऱ्या शिवसेना रूपी आईवर वार केला। रोखठोक मुलाखतीमधून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा। भ्रष्टाचारांना संरक्षण हीच मोदी गॅरंटी। मोदींना पुन्हा संधी दिल्यास काळे दिन येतील, यामुळे यांना फेकून देण्याची वेळ। उद्धव ठाकरेंचं आवाहन। मविया सरकार पाडून डबल इंजिन सरकारनं सगळे उद्योग गुजरातला पळवले। आता महाराष्ट्राचा शाप काय हे मोदींना कळेल। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। राम मंदिर कोर्टाच्या निर्णयाने झालंय। प्रभू श्रीराम सर्वांचेच, कोणाची मक्तेदारी नाही। मात्र आता भाजपमुक्त राम व्हायला हवा। उद्धव ठाकरेंचं आवाहन। मविया उमेदवार राजन विचार यांनी ठाण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मागितला, तर पाठिंब्याबाबत पक्षाच्या अध्यक्षांचं पत्र आल्यास विचार करू। राजन विचार यांच्या पत्रावर वंचितची भूमिका। गुंडगिरीलाही नीतिमत्ता असते। देवेंद्र फडणवीस आमच्या समोर काय गुंडगिरी करणार, आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। दक्षिण मुंबईच्या महायुतीच्या उमेदवार रामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी संध्याकाळी फडणवीसांची सभा। संध्याकाळी 6 वाजता उपमुख्यमंत्री फडणवीसांची सभा। महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची आज ठाण्यामध्ये सभा। सभेपूर्वी राज ठाकरे आनंद आश्रमामध्ये आनंद दिघे यांच्या प्रतिमेचं दर्शन घेणार। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज महाराष्ट्र दौऱ्यावर। धुळे लोकसभेसाठी मल्लिकार्जुन खरगे यांची सभा। जर कोणी वाकड्यात शिरलं तर त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही। अजित पवारांचा अमोल कोल्हेंना दम, तर करारा जवाब मिलेगा, अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर। दादा, मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचा मुलगा पराभूत झाला? तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता आलं नाही। बजरंग सोनवणेंची अजित पवारांवर टीका। 2 पैसे हाती आले की काहींना मस्ती येते, तशीच मस्ती त्याला आलीये। अजित पवारांचा बजरंग सोनवणेंवर निशाणा। निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे अजित पवार राहत नाही, तर सबसिडी देऊन द्राक्षासोबत टरबूज एक्सपोर्ट करू। खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता अशा इंग्रजांना या देशातून घालवलं, तर मोदी काय चीज आहे। शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल। मोदींकडून पवार ठाकरेंना ऑफर नाही तर सल्ला। पवारांच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यावर मोदी बोलले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामधील प्रचार तोफा थंडावल्या। 4थ्या टप्प्यासाठी उद्या मतदान। पुणे, संभाजीनगर, शिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यामधील 137 कोटींचा संत्रा मातीमोल, तर 20,000 हेक्टरवरील भाजीपाल्यानं नुकसान। सांगली जिल्ह्यामधल्या मिरजमध्ये वादळी पावसाचा थैमान। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यानं घरांचं नुकसान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।